ठीक आहे. तो बघा बरं आता, एक मिनिट. लक्ष द्या. चला बरं आता काय तो सेगमेंट पॉईंट काय टाकाय तुम्ही, सेगमेंट ऑर कॉम्पोनेंट ऑफ रिमोट सेन्सिंग. सेगमेंट हे हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनाने. सेगमेंट ऑर कॉम्पोनेंट कॉम्पोनेंट ऑफ रिमोट सेन्सिंग. रिमोट सेन्सिंग तुम्हाला स्क्रीन दिसते का माझी? स्क्रीन क्लिअर दिसते का रे? हां ठीक आहे. तर आता सेगमेंट ऑर कंपोनेंट ऑफ द रिमोट सेन्सिंग याच्यामध्ये कोणकोणते सेगमेंटबद्दल मेन्शन करतोय बरं का मी. काल मी तुम्हाला बोललो की रिमोट सेन्सिंग काम कशा पद्धतीने करते. सूर्यापासून जो काही आपला ल्युमिनियस ऑब्जेक्ट आहे सूर्य, त्या सूर्यापासून निघणारी किरणं जे काही आहेत ऑब्जेक्टवरती आदळतात. आदळल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी असते. तो प्रॉपर्टीमुळे काय आहे, काही रे जे आहेत ते ॲब्झॉर्ब होतात आणि काही ॲब्झॉर्ब होत नाही. तर त्यामुळे जे काही रे असतात ते रे रिफ्लेक्ट होऊन काय होतात, रिफ्लेक्ट होऊन सेन्स होतात सेन्सरला. तो सेन्सर कुठे असू शकतो, तो आपला आर्टिफिशियल सॅटेलाइटला सेन्सर असू शकतो, विमानाला सेन्सर असू शकतो, राईट. तो सेन्सर जो काही आहे तो सेन्सर एखाद्या फुग्याला असू शकतो, कबूतरला सेन्सर असू शकतो, राईट. तो तिथं जाऊन तो सेन्स होतो. मग सेन्स होणं म्हणजे काय, जो सेन्सर आहे तो एक डोळ्यासारखं काम करतो. म्हणजे त्या ठिकाणी ती ऑब्जेक्ट जे आहे ते त्या सेन्सरला दिसणार की ती ऑब्जेक्ट आहे, तो सेन्स करणार आणि तो डाटा रेकॉर्ड करून काय करतो, तो पाठवतो. तो पाठवतो कशाला पाठवणार बरं का, तो पाठवतो आपल्या रिसिव्हरला. तो रिसिव्हर जवळ पाठवल्यानंतर रिसिव्हर त्याला ओळखतो, त्याला आयडेंटिफाईड करणार, इंटरप्रिटेशन करणार, ॲनालिसिस करणार, प्रोसेस करणार. ते झाल्यानंतर मग तो सांगतो की आपल्याला ॲक्च्युली इमेज त्या ठिकाणी अशा पद्धतीची होती. आता हा पॉईंट काय आहे, सेगमेंट ऑर द कंपोनेंट ऑफ द रिमोट सेन्सिंग. काय पॉईंट आहे बरं का. तर याच्यामध्ये सेगमेंट जे तुम्हाला 3 सेगमेंट शिकवायचे आहेत महत्त्वाचे. पहिला आहे प्लॅटफॉर्म. पहिला काय आहे, प्लॅटफॉर्म. तो पहिला प्लॅटफॉर्म आहे. दुसरा जर बघायला गेलो तर दुसरा आहे सेन्सर. आणि तिसरा आहे आपला ऑर्बिट. तो प्लॅटफॉर्म. याच्यावरती तुम्हाला सगळ्यात तिघं पॉईंट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तर तिघं पॉईंटवरून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही आता, ठीक आहे. सो सेगमेंट विच ऑफ द फॉलोइंग आर द सेगमेंट ऑफ रिमोट सेन्सिंग. तो रिमोट सेन्सिंगचे सेगमेंट कोणते आहेत, कॉम्पोनेंट कोणते, असा प्रश्न जर विचारला तर प्लॅटफॉर्म, सेन्सर आणि ऑर्बिट असा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित देता यायला पाहिजे. तो प्लॅटफॉर्म, सेन्सर आणि ऑर्बिट हे 3 आपल्याला काय दिसायला भेटत आहेत. आता हे 3 आपले सेगमेंट झाले, कॉम्पोनेंट झाले रिमोट सेन्सिंगचे. आता प्लॅटफॉर्म म्हणजे काय बरं का. तर प्लॅटफॉर्म म्हणजे काय की तुम्हाला दिसायला भेटणार की जे काही आपला माहिती गोळा करणारा किंवा रेकॉर्ड करणारा आहे तो नेमका आहे तर कुठे आहे. म्हणजे काय, समजा ही आपली पृथ्वी, दिस इज अवर अर्थ. तो ही आपली पृथ्वी आहे, ही पृथ्वी, ठीक आहे. तर पृथ्वीवर घडतं काय. आता मला एक बात सांगा, समजा तुम्ही आहात इथं, तो पृथ्वीवरती एखादा माणूस आहे, माणूस एखादं चित्र बघतोय, ठीक आहे. तो माणूस एखादं चित्र बघतोय, तर माणूस एखादं चित्र बघतोय म्हणजे काय, त्याला रिमोट सेन्स होतंय. म्हणजे लांबची एखादी वस्तू त्याला दिसते, हे पण रिमोट सेन्सिंगचं उदाहरण झालं. तो माणूस एखादी वस्तू बघतोय, ऐकतोय, हे रिमोट सेन्सिंगचं उदाहरण आहे. हे तुम्हाला मी काल समजून सांगितलं, बरोबर की नाही. मग आता ग्राउंडवरती एखादी वस्तू पडलेली आहे, ती माणूस जो आहे ग्राउंडवरती उभा राहून हे बघत आहे, राईट का. तो त्यामुळे याला काय म्हणणार बरं का मी, याला काय म्हणणार, हे एक प्लॅटफॉर्म झाला. तो प्लॅटफॉर्म म्हणजे काय की बघणारा, सेन्स करणारा, सेन्सर म्हणा किंवा बघणारा म्हणा, राईट का. तो नेमका आहे तर कुठे आहे, तो जिथं असेल त्याला म्हणतो आपण प्लॅटफॉर्म. तर याच्यासाठी तुम्हाला उदाहरण देतो, त्याच्यावरून तुम्हाला कळेल. बघा आता काय, मी तुम्हाला प्लॅटफॉर्मबद्दल माहिती देतोय. तो प्लॅटफॉर्मबद्दल माहिती तुम्हाला मी देतोय म्हणजे ॲक्च्युली काय बरं का की आपला प्लॅटफॉर्म म्हणजे काय, एखादं व्हेकल किंवा एखादं कॅरियर, राईट का. तो रिमोट सेन्सर. समजा आता बघा मी तुम्हाला प्लॅटफॉर्मबद्दल बोलतोय. ही पृथ्वी, राईट, ही आपली पृथ्वी. तर पृथ्वीवरती समजा मी एखादा खांबा लावला, असा खांबा आहे, लाईटचा जसा खांबा असतो ना सेम तसा या असा एखादा काहीतरी खांबा आहे. आणि इथे ना मी असा एक सेन्सर लावून दिला आहे. मग हा सेन्सर काय करतो, एवढा जो काही याच्या पर्टिक्युलर एरिया असेल, या पर्टिक्युलर एरियावरची जेवढी काही इमेज असेल, ती इमेज जेवढं काही माहिती असेल तापमानबद्दल, ठीक आहे, तापमानाबद्दल माहिती असेल, प्रेशरबद्दल माहिती असेल, नंतर ह्युमिडिटीबद्दल माहिती असेल, वेगवेगळ्या गोष्टींचे जेवढी काही इन्फॉर्मेशन असेल तो कलेक्ट करणार हा वाला. परंतु हा खांबा आहे तर कुठे आहे, पृथ्वीवरती आहे. हे एक उदाहरण झालं. दुसरं, हे एक प्लॅटफॉर्म झाला, असा एक प्लॅटफॉर्म झाला. दुसरा प्लॅटफॉर्म काय असू शकतो, ही आपली पृथ्वी आहे, इथे वरती एक विमान आहे, ठीक. तो अशा पद्धतीने विमान उडते, तो विमान वरती उडतंय आणि इथं जे ना विमान काय करतंय, विमानाच्या खाली ना एक सेन्सर लावून दिला आहे. तो सेन्सर काय करतोय, विमान उडतंय आणि उडत खालची सगळी माहिती जी काही ना माहिती असा गोळा करत पृथ्वीच्या वरती फिरतोय, ठीक आहे नाही, राईट. तो हा सुद्धा एक प्लॅटफॉर्म झाला, राईट. तिसरा प्लॅटफॉर्म काय असू शकतो की पृथ्वी आहे, पृथ्वीच्या खूप अंतर बाहेर, या अंतराच्या बाहेर आपण काय करून घेतो, सॅटेलाईट लावून घेतो. आणि सॅटेलाईट लावल्यानंतर सॅटेलाईटचं तेव्हा आपण सेन्सर लावून देतो आणि मग सॅटेलाईट काय करतो, त्या सेन्सरच्या मदतीने माहिती गोळा करून टाकतो. मग सांगण्याचा प्रयत्न मी काय करून देतोय आता, सेगमेंट ऑर कॉम्पोनेंट ऑफ रिमोट सेन्सिंग हा आपला पॉईंट चाललेला आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिले प्लॅटफॉर्म शिकवतोय. प्लॅटफॉर्म म्हणजे काय असं त्याच्याबद्दल मी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तर प्लॅटफॉर्म म्हणजे काय असतं बाबा की तुमचा जो सेन्सर आहे तो सेन्सर कुठे आहे, राईट.
तो सेन्सर कुठे आहे त्याला म्हणतो आपण प्लॅटफॉर्म, राईट. तो सेगमेंट ऑर द कॉम्पोनंट ऑफ रिमोट सेन्सिंगमध्ये पहिला पॉईंट प्लॅटफॉर्म आहे. तो प्लॅटफॉर्म कोणकोणते असतात ते तुम्हाला जेव्हा मी सांगेल तेव्हा तुम्हाला प्लॅटफॉर्म कळून जाईल. मग 3 प्रकारचे प्लॅटफॉर्म आहेत, 3 प्रकारचे प्लॅटफॉर्म आहेत. सो रिमोट सेन्सिंग सेगमेंटमधला पहिला सेगमेंट प्लॅटफॉर्म सांगतोय. त्याच्यामध्ये 3 प्लॅटफॉर्म असतात. पहिला प्लॅटफॉर्म कोणता? तो पहिला प्लॅटफॉर्म आपला ग्राउंड प्लॅटफॉर्म. ग्राउंड प्लॅटफॉर्म काय बघा, ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म. आता ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म म्हणजे काय बरं तुम्हाला सांगितलं पण आहे, पण तरी नवीन सांगतो. नंतर एअरबोर्न प्लॅटफॉर्म. नंतर असतो स्पेस बॉर्न प्लॅटफॉर्म, राईट. सो एअरबोर्न प्लॅटफॉर्म, नंतर ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म, एअरबोर्न प्लॅटफॉर्म आणि स्पेस बोर्न प्लॅटफॉर्म, असे 3 प्रकारचे आपल्याला काय दिसायला भेटतात, असे 3 प्रकारचे प्लॅटफॉर्म आपल्याला दिसायला भेटतील. ठीक आहे. तो प्लॅटफॉर्मचे 3 प्रकार असतात, पण तुम्हाला प्लॅटफॉर्म म्हणजे काय एक ठराविकपणे तुम्हाला सांगता यायला पाहिजे की बाबा आपला सेन्सर नेमका कुठे आहे. आपला सेन्सर ग्राउंडच्या जवळ जर का असेल, ग्राउंडच्या जवळ कसा पॉसिबल येतो, समजा ही पृथ्वी एक, इथं एखादा पोल लावून द्या ना तुम्ही, इलेक्ट्रिसिटीचा पोल कसा असतो ना, आणि त्याच्यावरती जो सेन्सर लावून द्या. मग सेन्सर काय करेल, सेन्सर याच्या जवळपासचा जेवढा काही एरिया असेल त्याची माहिती रेकॉर्ड करून घेईल, राईट की नाही. तो झाला आपला ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म, राईट. ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म. आता ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म जो काही आहे याची उदाहरणं तुम्ही द्यायला गेलं तर इलेक्ट्रिकलचा पोल सांगितलं मी, लक्षात घ्या. हा जो कोणता पोल आहे ना याला म्हणतो आपण कॅरियर. याला काय म्हणतो आपण? कॅरियर, राईट. याला आपण कॅरियर म्हणणार. किंवा मी काय करू शकतो माहिती आहे का, मी काय करू शकतो, मी एखादी समजा तुम्हाला मी इमेज दाखवतो तुम्हाला, तेव्हा क्लिअर मी PDF पाठवली, त्याच्यावरून आपण जरा माहिती समजून घेऊ. ठीक. तो बघा बरं, स्क्रीन दिसत असेल रे, स्क्रीन दिसते का? इथं जातो. ठीक आहे. हे बघा, आता तुम्ही जर बघायला गेलात ना, हे वालं बघा, हे वालं चित्र, तो हे वालं चित्र, एक मिनिट. हां, आता हे वालं चित्र बघा. हे वालं चित्र जर तुम्ही बघायला गेलात तर काय दिसायला भेटते बरं का, हे जे आहे ना, हे ग्राउंड आहे, राईट. हे ग्राउंड आहे, हे ग्राउंड सरफेस, सगळ्यांना ग्राउंड सरफेस दिसायला भेटते. त्याच्यावरती असा काहीतरी पोल लावला आहे, या अशा पद्धतीने पोल लावला आहे, आणि इथं लावून दिलं आहे सेन्सर. तर सेन्सर काय करणार माहिती आहे का, इथं असणारा जेवढा काही, आता हे पिकं आहे खाली ना, पिकं आहेत खाली, पिकं लावलेली आहेत. मग पिकांबद्दल जेवढी काही माहिती असेल, पिकांना असणारं टेम्परेचर, पिकांना असणारं जेवढी काही इन्फॉर्मेशन गोळा करायची आहे, तो सेन्सर काय करणार, सेन्सर जो काही आहे तो सेन्सर रेकॉर्ड करणार, राईट. तो सेन्सर या ठिकाणी काय करणार, ते रेकॉर्ड करणार. मग आता सेन्सर जो काही आहे कुठे, ग्राउंडच्या जवळपासच आहे, ग्राउंडचा. याला म्हणतो आपण कॅरियर. हा जो खंबा आहे ना, याला व्हेकल म्हणा, किंवा कॅरियर. व्हेकल म्हणणं योग्य नाही, तुम्ही त्याला कॅरियरच म्हणा, कॅरियर. ठीक आहे. तो हा जो काही हा कॅरियर आहे, कोणाला कॅरी करतोय, तो सेन्सरला कॅरी करतोय. सेन्सर काय काम करतोय, या पृथ्वी जेवढं काही त्याच्या एरियामध्ये बसते इथं असणारं, त्याचा फोटो वगैरे घेतोय, तिथं वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन तो गोळा करतोय हा सेन्सर. याला म्हणतात, हा जो काही प्लॅटफॉर्म दिसायला भेटतो, हा प्लॅटफॉर्म कोणता आहे आपला, याला म्हणतो आपण ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म. तो ग्राउंड बेस प्लॅटफॉर्मचं एक्झाम्पल जर बघायला गेलं तर कोणकोणती एक्झाम्पल आहेत. आता हे पण ग्राउंड बेस, हे बघा, हे जे ना, ही गाडी आहे, हे बघा, ही गाडी, राईट का. ही गाडी म्हणजे एखादी ट्रक कशी असणार, त्या ट्रकला अशा पद्धतीने पोल लावून दिलेला आहे, असा पोल आहे, राईट. आणि इथं सेन्सर लावला आहे. मग जशी गाडी पुढे जाईल तसं जे सेन्सर आहे ते खालचा एरिया काय करेल, ते खालचा एरिया सेन्स करून डाटा रेकॉर्ड करत जाईल. सो अंतरनुसार पुढे जात जाईल आणि डाटा रेकॉर्ड करत जात जाईल. ठीक आहे. तो लक्षात घ्या, एक बात तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला एखादी वस्तू दिसते, मला एक बात सांगा, हा माणूस आहे, ठीक आहे, तो माणूस आहे, माणसाला काय डोळे आहेत, डोळे. आता माणसाला डोळे आहेत, त्यामुळे डोळ्यांमुळे काय करतोय, माणूस बघू शकतोय. पण तुम्हाला मी काल काय स्टोरी सांगितली, माणूस बघू का शकतो, ड्यू टू द वाट, एनर्जी सोर्स कोणता, प्रकाश. सो ल्युमिनियस प्रकाश जो काही आहे, प्रकाशामुळे माणसाला एखादी वस्तू दिसते. ठीक आहे. सेम घटना घडते. हा जो सेन्सर आहे ना, हा सुद्धा एक डोळा आहे. हा पण काय आहे, डोळा. तो प्रकाश इथं पडतोय आणि पडल्यानंतर ते रिफ्लेक्ट होऊन या सेन्सरकडे जातोय. त्यामुळे तो सेन्सर जो आहे या इथं असणाऱ्या ग्राउंडला तो बघतोय, त्याचा फोटो तो घेतोय, आणि फोटो घेऊन तो काय करतोय, रेकॉर्ड करतोय. त्याला पाठवायचं असेल तो पाठवून देतोय, राईट का. पाठवल कोणाला, जिथं मला पाहिजे त्या ठिकाणी तो पाठवणार आहे, अशा पद्धतीने मला दिसायला भेटतं. सो एअर बेस प्लॅटफॉर्ममधलं हे पहिलं उदाहरण झालं. हे बघा, आता बलून जो आहे ना, बलून, हे सुद्धा उदाहरण तुम्हाला दिसायला भेटेल. आता फुग्याला काय करतो आपण, फुग्याला पण खाली सेन्सर लावून देतो. तुम्ही म्हणणार याचा कॉन्टॅक्ट जमिनीसोबत नाही आहे, परंतु तो जमिनीच्या जवळ आहे. लक्षात घ्या, ही जमीन आहे आणि या जमिनीच्या तो जवळ आहे. तर तुम्हाला काय मेन्शन करून ठेवलं आहे बरं का, ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म कोणाला म्हणतो आपण, की बाबा ग्राउंडच्या जवळपासची तुम्ही माहिती गोळा करतायत सेन्सरच्या मदतीने. तो सेन्सरच्या मदतीने तुम्ही ग्राउंडच्या जवळची माहिती गोळा करतायत. ती किती जवळची बरं का, तर ग्राउंडपासून 50
50 किलोमीटर या अल्टिट्यूडवरती 50 किलोमीटरपर्यंतच्या अल्टिट्यूडपर्यंत तुम्ही इन्फॉर्मेशन म्हणजे काय बरं का, तो टावर होता मागं कोणता वाला रे, हा वाला, हा याची उंची जर विचारली तुम्हाला, तुम्ही म्हणणार काहीतरी 10-1 मीटर असेल, बरोबर का, की हा बलून जर बघायला गेला तर हा बलून जास्तीत जास्त किती 50-1 मीटर. मग सांगताना आपल्याला काय सांगितलं की बाबा जमिनीपासून 50 किलोमीटरच्या उंचीपर्यंत जर का तुम्ही सेन्सर लावून दिला आणि हा सेन्सर जर का समजा ग्राउंडची माहिती जर का गोळा करतोय, रेकॉर्ड करतोय, राईट का, तर हा काय झाला आपला ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म झाला. तो ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म म्हणजे काय, आपला सेन्सर जो आहे ग्राउंडच्या जवळ आहे, ग्राउंडच्या जवळची सगळी इन्फॉर्मेशन गोळा करतोय, रेकॉर्ड करून देतोय, राईट का. मग ते कसं पॉसिबल आहे, ते पॉसिबल आहे एकतर तुम्ही अशा पद्धतीने करा, एकतर तुम्ही बलूनने हे करा, राईट, हे बलूनने हे करा, राईट. एक बात लक्षात घ्या, इथे तुम्हाला फायदा आणि लिमिटेशन पण दिसायला भेटेल, तुम्हाला फायदा आणि डिसएडव्हान्टेज पण दिसायला भेटतोय. कसा बरं का, की एक मिनिट, चित्र दिसतंय का रे, हां, तर बघा तुम्हाला जे ना, तुम्हाला फायदा आणि तोटा पण दिसायला भेटतो. फायदा आणि तोटा काय बरं का, तुम्ही म्हणणार की ग्राउंडचा एवढाच एरिया कव्हर करणार, जो काही जो काही आपण या कॅरियरवरती या सेन्सरला माउंट करून ठेवलं आहे ना, हा सेन्सर काय करणार आहे, हा सेन्सर फक्त एवढा लिमिटेड एरियाच काय करणार, इन्फॉर्मेशन गोळा करणार. कशाबद्दल, समजा याच्या खाली पिकं असतील, खाली पिकं, तर पिकं कोणत्या प्रकारचा पीक आहे, काही वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक आहेत का, रिमोट सेन्सिंगच्या मदतीने आपण पिकांना कोणत्या प्रकारचा रोग झालेला आहे याची सुद्धा माहिती घेऊन घेतो. एखाद्या ठिकाणी खडकाचा कोणता प्रकार आहे त्याची सुद्धा माहिती आपण घेऊन घेतो. रिमोट सेन्सिंगच्या मदतीने आपण एखादा हा जो खडक आहे, या खडकांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे मेटल इलेमेंट वगैरे काय आहेत यांची सुद्धा तुम्ही माहिती घेऊन घेतात. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तो हे कशामुळे ड्यू टू द सेन्सर, हे सेन्सर जे येत नाही ते सेन्सर काम करून जातात. तो आता बघा मी काय म्हणतो तुम्हाला की बाबा जमिनीच्या जवळ असल्या कारणानं त्यांचा एरिया जो आहे ना लिमिटेड आहे. इन्फॉर्मेशन एकदम सटीक इन्फॉर्मेशन म्हणजे एकदम करेक्ट इन्फॉर्मेशन भेटते, राईट. जवळ असल्या कारणाने तुम्हाला करेक्ट इन्फॉर्मेशन भेटते, परंतु लिमिटेड एरिया तुम्ही कव्हर करू शकतात ड्यू टू द ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म. तो पहिला तुम्हाला मी सेगमेंट सांगितलं रिमोट सेन्सिंग कोणता सांगितला मी, प्लॅटफॉर्म. त्या प्लॅटफॉर्ममध्ये पहिला प्रकार कोणता आहे आपला, ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म. आणि ग्राउंड बेस प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला उदाहरण सांगतोय, एकतर असं असेल, एकतर हा पतंग असेल. आता हा पतंग आहे, जुन्या काळात तुम्हाला मी काल सांगितलं होते याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये, राईट का, की पतंग असतो, त्या पतंगाला आपण सेन्सर लावून देतो, मग पतंग जसा वरती उडणार. पण लक्षात घ्या, ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म हा कधीपर्यंत म्हटला जाईल, तर ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म हा अप टू 50 किलोमीटर, तो 50 किलोमीटरपर्यंतची जमिनीपासून 50 किलोमीटरची माहिती जर का समजा सेन्सर सेन्स करत असेल, डिटेक्ट करत असेल, सेन्स करत असेल, रेकॉर्ड करत असेल, तर तो जो काही प्लॅटफॉर्म आहे त्याला ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म असे म्हणतात. बोला कळालं का रे, ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म. तो ग्राउंड बेस प्लॅटफॉर्मची एक्झाम्पल तुम्ही जर लिहायचं असतील तर काय लिहिणार, विच ऑफ द फॉलोइंग द ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म. तो आहे ग्राउंड व्हेकल म्हणजे काय, ही वाली कार, हे बघा हे ट्रक दिसायला भेटते, ग्राउंड व्हेकल. अजून मी चित्र दिलं इथं बघा, मागं लिहिलं असतील खाली, इथं चित्र दाखवलंय मी, हे बघा हा वाला, राईट का. तो हे बघा, हे झालं आपलं काय झाली बरं काही, तो हे झाली, याला म्हणतो मी ग्राउंड व्हेकल. तो ग्राउंड व्हेकल असेल, नंतर टावर असेल, तो तुम्ही एक्झाम्पल म्हणून लिहू शकतात ग्राउंड बेस प्लॅटफॉर्ममध्ये. पहिला सांगितलं तुम्हाला मी ग्राउंड व्हेकल. 2 नंबर असतो आपला काय बरं का, 2 नंबर असतो टावर. 2 नंबर काय असतो, टावर. हे टावरला सेन्सर लावून देतात, राईट. तो टावरला सेन्सर जर लावून दिला तर सगळ्या पद्धतीची तुम्हाला सगळी माहिती, हे बघा खाली पीक आहेत बघा, दिसायला भेटते का, हे काय, हे पीक आहे, हे काहीतरी पीक आहे, आणि अशा पद्धतीने टावर लावून दिला आहे तिथं. आणि ते टावर काय करतं, सगळी माहिती गोळा करून देतं, तापमान किती असणार, कोणत्या, ते सगळं. आता डिटेक्शन कसं करणार बरं का, पिकं जर का जर का समजा त्याला पीकला बघायचं असणार, ते बरोबर ते त्या पद्धतीने ॲडजस्ट करणार, त्याला काय पाहिजे त्याच्यानुसार डाटा आपण सेन्सरमध्ये पाठवलेला असतो, ठीक. तो अशा पद्धतीने झाला. नंतर पुढे ठीक आहे, अजून काय सांगितलं बरं का मी, तो ग्राउंड व्हेकल, टावर, नंतर एअर बलून. तिसरं उदाहरण काय लिहा, एअर बलून. 3 आणि चौथं काय आहे, काईट अँड अदर्स. सो काईट अँड अदर काही असू शकतात. बट लक्षात घ्या, द हाईट ऑफ द ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म, नोट म्हणून लिहून घ्या, तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, तो नोट म्हणून लिहून द्या काय बरं का, द हाईट ऑफ द ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म इज 50 मीटर. 50 मीटर, मी किती 50 मीटरच बोलू ना, 50 मीटर, हां, तो 50 मीटरपर्यंत. द हाईट ऑफ द ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म इज 50 मीटर. तो 50 मीटरपर्यंत आपला काय असतो, ग्राउंड बेस प्लॅटफॉर्म असतो. 50 मीटरच्या वरती जर का गेलं तर तो दुसरा प्लॅटफॉर्म होऊन जातो. दुसरा प्लॅटफॉर्म कोणता, आता मी तुम्हाला सांगून देतो, ठीक आहे. तो पहिला प्लॅटफॉर्म आपला कव्हर झाला. 9 सेकंड. आता आपण पुढे जाऊ. तो दुसरा प्लॅटफॉर्म तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. दुसरा प्लॅटफॉर्म आपण बघूया, एक मिनटं. हां, तो आता दुसरा प्लॅटफॉर्म काय बरं का, पुढचा आहे आपला सेकंड ऑफ द प्लॅटफॉर्म. बघा स्क्रीन दिसते का नेमकी बघा, ठीक. तो आता पुढे जाऊ. तो दुसरा जो काही आहे आपला एअरबोर्न प्लॅटफॉर्म, ठीक. तो एअरबोर्न.
याचा फायदा आणि तोटा मी तुम्हाला सांगून दिला बरं का. फायदा काय सांगितला मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन भेटेल, तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन गोळा करता येईल, परंतु लिमिटेड एरियाची. ठीक आहे, लिमिटेड एरियाची. आणि लिमिटेड एरिया का, कारण की तुम्ही बघितला कशा पद्धतीने विषय होत होता. ठीक, नंतर पुढे जाऊ आता. एअरबोर्न प्लॅटफॉर्म 2 नंबर काय आहे प्लॅटफॉर्मचा, एअरबोर्न प्लॅटफॉर्म. तो एअरबोर्न प्लॅटफॉर्म काय बरं का, आता एअरबोर्न प्लॅटफॉर्म जर बघायला गेला तर तुम्हाला दिसायला भेटणार की बाबा हवेमध्ये आता जो सेन्सर आहे ना तो हवेमध्ये, ही आपली जमीन आहे रे, ही काय आपली जमीन आहे. तो या ठिकाणी विमान, हेलिकॉप्टर, ठीक आहे, विमान झालं, हेलिकॉप्टर झालं, तो विमान हेलिकॉप्टर हे काय करतायत बरं का, तो विमान जे काय आहे, विमानाला तुम्ही काय करून देत आहेत, सेन्सर लावून देत आहेत. तो 50 मीटरपेक्षा जास्त उंचीवरती तुम्हाला दिसायला भेटतोय. आणि उडतं विमान काय करते, पूर्ण पृथ्वीला चक्कर पण लावू शकतं विमान. जे काय ना विमान बघा तुम्ही, विमान किती अंतर कापू शकतं. आता त्याच्या खाली जर का तुम्ही सेन्सर जर का लावून दिला तर किती माहिती गोळा करणार, ते खूप सारी माहिती गोळा करणार. तो जसं विमान उडत जाते पुढे, तो सगळी माहिती खालचं सेन्स करत जाते, तो सगळी माहिती गोळा करत जाते. राईट, सो देअरफोर तुम्हाला दिसायला काय भेटणार आहे बरं का, एअरबोर्न प्लॅटफॉर्म जो काही आहे काही उंचीपर्यंत असते. तो जमिनीपासून 50 मीटरपेक्षा जास्त उंचीवरती तुम्हाला 50 मीटरपेक्षा जास्त उंचीवरती जर का समजा एखाद्या माध्यमाला तुम्ही सेन्सर लावलं असेल, ते सेन्सर काय करणार, ग्राउंडवरची माहिती गोळा करणार, रेकॉर्ड करणार. राईट का, त्याला गोळा करणार, रेकॉर्ड करणार. तो असं जे काही प्लॅटफॉर्म असेल त्याला एअरबोर्न प्लॅटफॉर्म म्हणतात. 50 मीटरपेक्षा जास्त असायला पाहिजे. ठीक आहे. नंतर तुम्हाला दिसायला भेटेल 50 मीटरपासून कुठपर्यंत, 50 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा वरती पण आपण म्हणू शकतो. 50 किलोमीटर त्याच्यापेक्षा वरती पण दिसायला भेटेल. ठीक आहे, पण 50 मीटरपेक्षा जास्त आपण म्हणायला पाहिजे. तो एअरबोर्न प्लॅटफॉर्म जो की आहे, एअरबोर्न प्लॅटफॉर्म काय असतो बरं का, तो एअरबोर्न प्लॅटफॉर्म जो आहे डिटेल इमेजेस काढण्यासाठी, इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी, ठीक आहे, तो पृथ्वीच्या सरफेसवरची इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपल्याला दिसायला भेटतो, जो पृथ्वीपासून काही अंतरावरती असतो. आणि याच्यासाठी माध्यम काय आहे, तर त्याच्यासाठी माध्यम आहे, तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकतात. तो एअरबोर्न प्लॅटफॉर्म जो आहे त्याची एक्झाम्पल काय बरं का, एरोप्लेन. तो एरोप्लेनला तुम्ही सेन्सर लावून द्या खाली. 2 नंबर सेन्सर लावून देणं म्हणजे काय, तो आपला कॅमेरा जो काय आहे, कॅमेरा पण सेन्स करायचं काम करतो. कॅमेरा असेल, दुसरे काहीतरी सेन्सर असतील, राईट का, ते सुद्धा आपण लावून देतो. ॲनिमोमीटर जो काय, ॲनिमोमीटर सुद्धा सेन्स करायचं काम करतो. राईट का, तो तुम्हाला ज्या पर्टिक्युलर गोष्टींची इन्फॉर्मेशन गोळा करायची आहे त्या पद्धतीचा सेन्सर तुम्ही लावून द्या त्या ठिकाणी. कुठे लावून द्या, विमानाला लावून द्या. सो एअरप्लेन. नंतर पुढे काय असतो बरं का, हाय अल्टिट्यूड एअरक्राफ्ट. सो 50 किलोमीटरपर्यंत जमिनीपासून लक्षात घ्या, इलिव्हेशन आणि अल्टिट्यूडचा फरक तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. काय बरं का, की पृथ्वीचे की मीन सी लेवल असते, समुद्र सपाटी, त्या समुद्र सपाटीपासून जे काही उंची तुम्ही मेजर करतात त्याला तुम्ही इलिव्हेशन म्हणतात. परंतु ग्राउंड सरफेस जो आहे ना आपला, त्या ग्राउंड सरफेसपासून जे तुम्ही उंची मोजता त्याला तुम्ही अल्टिट्यूड म्हणतात. तर तुम्हाला मी काय म्हणतोय की ग्राउंडपासून 50 किलोमीटरपर्यंतच्या अंतरापर्यंत सेन्सर तुम्ही लावून जर का खालचं अर्थ सरफेसचा डाटा जर का इन्फॉर्मेशन जर का तुम्ही गोळा करत असणार ना, तर तो कोणता प्लॅटफॉर्म झाला तुमचा, एअरबोर्न प्लॅटफॉर्म झाला. 50 किलोमीटर पर्यंत म्हणा किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी पण चालेल. ठीक आहे, तर मग आता पुढे जाऊ. हाय अल्टिट्यूड, सो एरोप्लेन झाला, एअरप्लेन. नंतर हाय अल्टिट्यूड एअरक्राफ्ट. नंतर 3 नंबर हेलिकॉप्टर. राईट. सो अशा पद्धतीने आपण उदाहरणं आपल्या माहितीसाठी लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, तो लक्षात घ्या. 50 मीटरपर्यंत किंवा थोडाफार इकडे तिकडे झाला तर चालेल, काही जास्त प्रॉब्लेम नाही. 60 मीटर 70 मीटर झाला तर याचा काही एवढा विषय होत नाही. लक्षात आलं का, तो 50 मीटरपर्यंत जर का समजा 50 मीटरच्या उंचीवरती काही माध्यमानुसार काही कॅरियरच्या मदतीने, व्हेकल ऑर कॅरियरच्या मदतीने जर का तुम्ही सेन्सर लावला असेल आणि तो सेन्सर जर का पृथ्वीवरची माहिती गोळा करत असणार, तर तो जो काही प्लॅटफॉर्म आहे त्याला ग्राउंड बेस्ड प्लॅटफॉर्म असे म्हणतो. 50 मीटरपेक्षा उंची, जरा जास्त उंचीला जाऊया आपण, 50 किलोमीटरपर्यंतच्या उंची, म्हणजे किलोमीटरमध्ये जर का समजा उंची असेल आणि किलोमीटरमध्ये उंची आहे आणि तुम्ही कॅरियर वापरलाय, समजा एरोप्लेन कॅरियर वापरलाय, हेलिकॉप्टर वापरलाय, हाय अल्टिट्यूड एअरक्राफ्ट वापरलाय आणि त्याच्या खाली तुम्ही सेन्सर लावून दिलाय आणि हा सेन्सर काय करतोय, पृथ्वीच्या वातावरणामधलं पृथ्वीच्या सरफेसवरली इन्फॉर्मेशन गोळा करून टाकतोय. तो हे जो काही प्लॅटफॉर्म आहे याला म्हणतो आपण एअरबोर्न प्लॅटफॉर्म. बोला, कळालं का रे एअरबोर्न प्लॅटफॉर्म. आता याचा फायदा बघून घ्या. एअरबोर्न प्लॅटफॉर्मचा फायदा काय बरं का रे, एअरबोर्न प्लॅटफॉर्मचा फायदा जर बघायला गेलात ना तुम्ही, तर तुम्हाला सगळ्यात जास्त डिटेल इन्फॉर्मेशन तर भेटेल. डिटेल इन्फॉर्मेशन विथ मॅक्झिमम एरिया. तो मॅक्झिमम एरिया कव्हर का होतोय, कारण की विमान उडत चाललंय. तो विमान उडत चालल्या असल्या कारणानं मॅक्झिमम एरिया कमी टाईममध्ये कव्हर होताना आपल्याला दिसायला भेटतो. राईट. सो तुम्हाला दिसायला भेटेल. आपण जो एरियल फोटोग्राफी शिकतो, एरियल फोटोग्राफी जी काही आहे, जर तुम्ही 50-100 मीटरच्या वरती जाऊन जर का एरियल फोटोग्राफी करत असणार तर ते सुद्धा आपल्या एअरबोर्न प्लॅटफॉर्ममध्ये येऊन जाते. ठीक आहे, तो लक्षात घ्या. एरियल फोटोग्राफी इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द व्हॉट, रिमोट सेन्सिंग. सगळ्यांना काल मी व्यवस्थित समजून सांगितलं आहे. काय सांगितलं तुम्हाला माहिती. पुढे चला. कळाला का रे, पहिले सांगा, कळाला का. तो सेकंड प्लॅटफॉर्म कव्हर झाला का.
आता अजून एक नोट म्हणून लिहून घ्या तुम्ही, डिसएडव्हान्टेज म्हणून लिहिलं तरी चालेल. काय बरं का, की इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह ॲज कम्पेअर टू ग्राउंड बेस्ड प्लॅटफॉर्म. बरोबर आहे, ग्राउंड बेस्ड प्लॅटफॉर्म तो बरोबर एकदम, डोकं लावायचं पण काम नाही. तो ग्राउंड बेस्ड प्लॅटफॉर्म त्याच्यापेक्षा काय येतो, तो खूप जास्त एक्सपेन्सिव्ह. तुम्हाला चित्र बघायचं असेल तुम्ही बघू पण शकतात. बघा तो चित्र आपण बघू शकतो, मी तुम्हाला इमेजेस दाखवतो. हे बघा हां, तो कुठे आपण आता, एक मिनिट कोण आलं, तुम्हाला चित्र दाखवतो. हे बघा, हे काय होतं, हे एक्झाम्पल कसे होतं, ग्राउंड बेस प्लॅटफॉर्मचं. ठीक आहे, हे बघा रे, आता हे कशाचं उदाहरण आहे, दिस इज द एक्झाम्पल ऑफ द व्हॉट, एअरबोर्न प्लॅटफॉर्म. आता एअरबोर्न प्लॅटफॉर्म जो काय आहे, तुम्हाला इथं डिजिटल कॅमेरा लावलेला आहे, राईट. वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर होऊ शकतात. याला ॲनिमोमीटर सुद्धा एक सेन्सरचंच काम करतो. ॲनिमोमीटर लावा, कॅमेरा लावा, कॅमेरा पण सेन्स करायचं काम करतो. तर पण तुम्ही उंची बघा, जर उंची बघायला गेलात ना ग्राउंड सरफेसपासून, तर 50 किलोमीटरपर्यंत म्हणा किंवा किलोमीटरमध्ये उंची आहे, राईट का. तो त्यामुळे हा जो काही प्लॅटफॉर्म आहे याला म्हणतो आपण एअरबोर्न प्लॅटफॉर्म. हे बघा, अजून तुम्हाला हे दिसायला भेटेल. हे बघा, हे वाला, ठीक. तो इथं जर बघायला गेलात तर काय दिसायला भेटते बरं का, हा आता एरियल टेलिव्हिजन, तो समथिंग 0.3 किलोमीटर आहे. तो किलोमीटरमध्ये 300 मीटर म्हटल्यावरती पण एकाशामध्ये जाणार आहे, एअरबोर्न प्लॅटफॉर्ममध्ये जाणार आहे. नंतर एरियल फोटोग्राफी कितपर्यंत घेतो आपण, 3.5 किलोमीटरपर्यंत. हे सुद्धा कशाचं आहे, एअरबोर्न प्लॅटफॉर्मचं उदाहरण झालं, राईट. 300 ते 700 किलोमीटर सॅटेलाईटपर्यंत नाही, सॅटेलाईटचं बात नाही, अजून सॅटेलाईटपर्यंत नाही जाणार आपण फक्त 50 किलोमीटरपर्यंत बात केलेली आहे. 50 किलोमीटरपर्यंत आपण जाणार, राईट का. सो एअरबोर्न सॅटेलाईट, हे बघा एअरबोर्न सार म्हणताय. तो हे जे काही आहेत ना, हे वाले, हे तिघं आपण कशामध्ये टाकून देऊ, ते आपले कोणते प्लॅटफॉर्म झाले, एअरबोर्न सॅटेलाईट. ठीक आहे, तो एअरबोर्न सॅटेलाईटसाठी तुम्ही बघा खाली दिलेले अजून पुढे स्पेसबोर्न, एअरबोर्न आणि कोणता असतो, ग्राउंड बेस. तो ग्राउंड बेस म्हणजे ग्राउंडच्या जवळपास असणार, राईट. नंतर एअरबोर्न म्हणजे काय, हे वालं, राईट, अशा पद्धतीने, राईट. किती किलोमीटर म्हटलेलं, आता किलोमीटरमध्ये आहे उंची बघा, किलोमीटरमध्ये दिसायला भेटते. पण मी अप टू तुम्हाला किती 50 किलोमीटरपर्यंत मेन्शन केलेलं आहे. 50 किलोमीटरपर्यंत उंचीपर्यंत आपली विमानची काय मॅक्झिमम जात असावी, राईट. तो 10 ते 12 किलोमीटरमध्ये बघा, किलोमीटरमध्ये 12 किलोमीटर, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 30 किलोमीटर, 50 किलोमीटरपर्यंत. तो 50 किलोमीटरपर्यंत जर का तुम्ही सेन्स करू शकत असणार डाटा, तो आपला एअरबोर्न प्लॅटफॉर्म झाला. आणि आता स्पेसबोर्न तुम्हाला मी सांगतो, बोला कळालं काय, कळालं का रे. हे झाले ग्राउंड बोर्ड. आता आपल्याला बघायचे स्पेस बोर्ड. तो आता स्पेस बोर्डकडे आपण जाऊया. अयो, एक मिनिट हां. तो आता स्पेस बोर्नकडे, तिसरी इन्फॉर्मेशन आता तुम्हाला देतो मी. तो स्पेस बोर्न प्लॅटफॉर्म जो काही आहे, याच्याबद्दल तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला एक्झाम्पल खूप सारे दिसायला भेटतील. रॉकेट सॅटेलाईट, स्पेस स्टेशन, नंतर लो लेवल सॅटेलाईट, हाय लेवल सॅटेलाईट. त्याच्यावरती क्वेश्चन आपल्याला विचारतात. लो लेवल सॅटेलाईट, हाय लेवल सॅटेलाईटबद्दल आपल्याला क्वेश्चन असतात, जे की मी इमेजेस पण टाकलेला आहो. ठीक आहे, त्याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. आता बघा, तुम्ही काय केलं बरं का, पृथ्वीच्या जवळपासची असणारी म्हणजे पृथ्वीच्या काही उंचीपर्यंत जाऊन तुम्ही इन्फॉर्मेशन गोळा केली. तुम्ही अजून काही उंचीवरती गेलात, तिथे जाऊन तुम्ही सेन्सर लावलेत, काहीतरी माध्यमातून कॅरियर होता, तो कॅरियर आणि तुम्हाला सेन्सरचा फरक मी सांगून दिला, राईट. आता तुम्ही पुढे जातात वरती. आता वरती कुठे जातो बरं का आपण, वरती म्हणजे आता तुम्ही सॅटेलाईटला तुम्ही काय करतात, तुम्हाला काल मी शिकवलं, सॅटेलाईट जे असतं ना, त्या सॅटेलाईटला आपण काय करून देतो, सॅटेलाईटला आपण सेन्सर लावून देतो. तो सॅटेलाईटला तुम्ही सेन्सर लावून देतात. सॅटेलाईटला सेन्सर लावल्यामुळे काय करतं सॅटेलाईट, तो सॅटेलाईटला सेन्सर लावल्यामुळे पृथ्वीच्या बाहेर, आता ही पृथ्वी अशी आणि पृथ्वीच्या काही अंतराच्या ऑर्बिटमध्ये आपले सॅटेलाईट फिरत असतात अशा पद्धतीने. तो त्यामुळे काय करतं बरं का, तो त्यामुळे काय करतात, हे सॅटेलाईट जे काही आहे, इथं सेन्सर असल्या कारणामुळे या आपल्या पृथ्वीवरची इन्फॉर्मेशन गोळा करतात. परंतु आता इन्फॉर्मेशन गोळा किती करतील, खूप जास्त इन्फॉर्मेशन गोळा करतील, कारण की एवढ्या वातावरणाच्या बाहेर जाऊन तुम्ही